गुड मॉर्निंग. सकाळचे 11 वाजले होते आणि आता लावायची होती आईच्या डोक्याला मेहंदी. आणि इथं माहीची चालली होती माझ्यासोबत नखरे, कारण तिचं म्हणणं होतं की माझ्यासोबत खेळ तू थोडा वेळ. आणि तिचं काय, तिचे थोडेसे लाड केले, तिच्यासोबत थोडंसं खेळ. आणि इकडं आई ज्या आहेत ना त्या तयार झाल्या होत्या आता डोक्याला मेहंदी लावण्यासाठी. गाऊन घातला होता माझा जुना जो होता ना, तर तो गाऊन घातला होता. आणि इथं हातात मी प्लास्टिक बांधायला लागले होते, हात काळे होऊ नये म्हणून. पण इथं माहीचं म्हणणं होतं की माझ्या मम्माला का बांधायला लागला होता, मी माझ्या मम्माला काय करायला लागला, कारण तिचं जरा माझ्यावर जास्त जीव आहे. त्याच्यामुळे ना तिनं सोड म्हणायला लागली आणि सोडणं झाले तर रडायला लागली. मग स्वतःच सोडायला लागली. मग तिला थोडंसं जवळ घेतलं, तिची मया केली आणि तिला थोडंसं ना आंघोळ इथे घालून आता झोपायचंच होतं. मेहंदी लावून झाली, इथं आंघोळ घातली तिला आणि मस्त कपडे घातले होते. झोपेतून उठली की डायरेक्ट तिला भेटला होता आज आईस्क्रीमचा कोन खायला. मग काय मस्त एन्जॉय करत तिनं आईस्क्रीमचा कोन खायला लागली होती, कारण तिला आईस्क्रीम म्हणलं की आजकाल सगळ्या प्रकारचे आईस्क्रीम त्याला माहीत झालेले आहेत, कोन पण माहीत झालेले आहे आणि आईस्क्रीम पण. आणि आता आया गावाकडे जाणार आहेत म्हणलं त्यांच्यासोबत द्यायचे शेंगदाण्याचे लाडू, कारण आब्याची तब्येत बरोबर नसते, त्याच्यामुळे त्यांना दररोज सकाळी खाण्यासाठी नाश्त्यामध्ये आणि चिवडा पण बनवायचा आहे. तर बघू त्या आता चिवड्याचं काय होईल काय सांगू शकत नाही मी, पण शेंगदाण्याचे लाडू तर हे बनवायचे होते. कालच आम्ही ना शेंगदाणे इथे घेऊन आलो होतो भरपूर सारे. आणि शेंगदाणे पहिल्यांदा भाजून इथे घेतले. आणि जो गूळ आहे ना, तर ह्याच्यातनं शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी मी काळा गूळ वापरणार आहे. आणि इथं माईला थोड्याशानं मुरमुरे खायला दिले, कारण तिला मुरमुरे पण आवडतात खूप जास्त. आणि इथं काळा गूळ जे आहे ना, तो मी आता घेतला होता कट करायला, बारीक करून घेतला, कारण मिक्सरमध्ये जर तुकडे टाकले ना तर तो पूर्णपणे बारीक होत नाही. आणि आज होता 10वीचा रिझल्ट, तर आज आदित्यचा पण रिझल्ट लागला होता. आणि त्यांनी ना 50% घेतले होते, एवढी पण काही चांगली नव्हती घेतली, म्हणून थोडेसे ते नाराज होते. आणि त्यांची मम्मी पण जराशी नाराज होती. पण काय झालं, आम्ही सगळेजण गेलो नंतर त्यांच्या घरी पेढे घेऊन गेलो होतो. जाऊ द्या म्हणलं, एवढं पण काय वाईट वाटून घ्यायचं नसतं म्हणलं, 5 तर झालेत ना तर ठीक आहे म्हणली. मग काय सगळ्यांनी पेढे इथे दिले, सगळ्यांना पेढे खाऊ घातले. आणि माहीचं बघायचं काय चाललं होतं, दाजीला खाऊ घालायची सोडून ती मलाच खाऊ घालायला लागली होती. सगळ्यांचे पेढे इथे खाऊन झाले. आणि मग शेवटी ठरलं की इथं जेवण करून जायचं म्हणून. आणि इथं माहीचा डान्स चालू होता टी व्हीकडं मध्ये बघत, कारण तिथं टी व्हीमध्ये ना तिचं फेवरेट गाणं लावलं होतं, काय ते बेबी शार्क म्हणून. तर त्याच्या गाण्यावरती ना मस्त असं ना डान्स करत होती. ते जसं करतील ना तसंच तिनं करायलेली असते. मग त्याचा थोडासा डान्स बघितला आणि लगेचच लागली होती मी स्वयंपाक करायला. बिर्याणी करायची होती सगळ्यांना, माझ्याची बिर्याणी खायची होती. मग इथं सगळी तयारी करून घेतली. कांदा, टोमॅटो, मिरची, नंतर काय ते कोथिंबीर, अद्रक, लसूण सगळं तयारी घेतलं. मिक्सरमधून सगळं बारीक वाटण जे आहे ना ते काढून घेतलं. आणि नंतर घेतलं होतं जेवायला. आणि आजची बिर्याणी अजिबातसुद्धा चांगली झाली नव्हती, काय माहीत काय झालं होतं, ते तांदूळ थोडेसे वेगळे होते. जेवण केलं आणि घरी आलो. तर चला मग आज एवढ्याच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब